आजकालची जी पिढी आहे ती डेटिंग फेज मध्ये असते तेव्हा लग्नाचा विचार करतात आणि त्या विचारांमध्ये फायनान्स एवढं बघत नाही आणि लग्नामध्ये ते इमिजिएटली निर्णय घेतात आणि नंतर मग त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतात फायनान्सला घेऊन. तर याच्यावरती तुमचं काय मत आहे सर? आपण जसं म्हणतो घरोघरी मातीच्या चुली, तर हा प्रॉब्लेम तसाच आहे. एव्हरी नेक्स्ट पर्सन इज फेसिंग फायनान्शियल इश्यूज. आणि इथे मी असं म्हणेन की यंग एज मध्ये ही जाणीव असणं की पैसा हा एक खूप महत्वाचा घटक आहे. आणि जरी आपल्याकडे अशा म्हणी असल्या की मनी कॅनॉट बाय हॅपीनेस, तरी हे विसरून चालणार नाही की इफ यू वॉन्ट टू बी हॅपी यू नीड अ लॉट ऑफ मनी. यंग कपल्सला मी असं सांगेन की बिफोर दे गेट इन टू दी मॅरेज थिंग, जे एक सामाजिक रिलेशन आहे, त्यांनी आपसात बसून दोन गोष्टी खूप क्लिअर केल्या पाहिजेत. एक म्हणजे लग्नाचं मिशन काय आहे, म्हणजे आपण दोघं मिळून असं काय साध्य करणार आहे जे एकटं एकटं नाही साध्य करू शकत, त्याच्यावर कुठेतरी विचार विनिमय व्हायला पाहिजे. आणि दुसरं, फायनान्शियल कसे हँडल होणार आहेत, जस्ट लाईक यू हँडल अ कंपनी इन अ प्रोफेशनल वे, तसंच रिलेशनशिपमध्ये पण त्या घरामध्ये पण एक प्रोफेशनलिझम यायला पाहिजे. आणि त्याचे जे काही प्लस मायनसेस आहेत ते क्लिअरली डिस्कस व्हायला पाहिजे. दिस हॅज टू बी अ व्हेरी व्हेरी सिरियस डिस्कशन. आणि इनिशियल फेज मध्ये काय असतं की नवीन नवीन प्रेमात पडलेले असतात लोक, आणि मग त्यावेळेस डोक्यात गाणं वाजत असतं की अभि तो पार्टी सुरू होईये, आणि सिरियस विषय मागे पडतात. बट माय रिक्वेस्ट वुड बी की या विषयाला देखील तुम्हीच हात घाला, कारण तुम्ही जर तुमचं फायनान्शियल लाईफ सॉर्ट नाही केलं तर दुसरं कोण करेल. सो तुम्हालाच ते करणं. सो स्टार्ट, गो फॉर सम प्रॉपर फायनान्शियल एक्सपर्ट, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्याशी सल्ला मसलत करा, आणि मग तो जर्नी सुरू करा.